नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मोल भक्तीमध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत श्रावणात कधी आणि कोणते शिवमूठ व्हायचे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण आपल्या श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर बघा, हर हर महादेव. आज आपण श्रावण महिन्यामध्ये कोणती मूठ व्हायची ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आणि श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार वगैरे पडतात, शिवमूठ कशी व्हायची, का व्हायली पाहिजे, त्याचं कारण काय आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा, कालपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. कालपासून श्रावण महिना लागलेला आहे. त्यामध्ये भगवान शंकराचा हा महिना आहे. भगवान शंकराला हा महिना समर्पित केलेला आहे. या महिन्यामध्ये अनेक सण समारंभसुद्धा येतात. आणि तसेच श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे. या महिन्यामध्ये सण तर खूप येतात. मेन म्हणजे विशेष म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सोमवारला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार आपण यावर्षी श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार पडतील, शिवमूठ कशी व्हायची, का व्हायची, याचं महत्त्व या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. तर बघा, पहिला सोमवार 28 जुलै 28 जुलैला, त्यानंतर 4 ऑगस्टला दुसरा सोमवार, त्यानंतर 11 ऑगस्टला तिसरा सोमवार, 18 ऑगस्टला चौथा सोमवार, एकूण 4 सोमवार आहे. तर श्रावणामधले 4 सोमवारी आपल्याला उपवास पकडायचा आहे आणि पूजा करायची आहे. त्यानंतर शिवमूठ म्हणजे काय, तर हे आपण आता थोड्या जाणून घेऊया. तर बघा, शिवमूठ हा एक पवित्र वनस्पतीचा संयोग आहे, जो श्रावणी सोमवारी शंकराला अर्पण केला जाते. यात विविध प्रकारची पवित्र वनस्पती आहे. त्यामध्ये बिल्वपत्र, दुर्वा, आघाडा, दत्तुरीचे फूल, अपराजिता, कण्हेर, तुळस, भुईकवठा हे सर्व या शिवमुठामध्ये या वनस्पतीला वाहिलं जातं. या वनस्पतीचं विशेष महत्त्व आहे, पवित्र मानल्या जाते आणि याला भगवान शंकराला या वनस्पती प्रिय आहे. त्याच्यामुळे या वनस्पती भगवान शंकराला अर्पण केल्या जातात. त्यानंतर शिवमूठ का वाहतात हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. तर बघा, प्रत्येक वनस्पतीमध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा, औषधी आणि गुणधर्म असतात. प्रत्येक वनस्पती कोणत्या ना कोणत्या उपयोगी पडते. त्यामध्ये आयुर्वेदिक नुसकेसुद्धा असतात. त्यामध्ये शिवतत्वाचे पूजन करताना आपण वनस्पतींच्या माध्यमातून नैसर्गिक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. शिवमूठ वाहिल्याने दोष दूर होतात, आरोग्य लाभते, कर्जमुक्ती होते, शांती व समृद्धी मिळते. विशेष म्हणजे कष्ट, कर्ज, गृहबाधा, शत्रुबाधा, नकारात्मक ऊर्जा यांचा नाश होतो. शिवमूठ का वाहता याचे सर्व हे कारण आहे. जर आपण शिवमूठ वाहिली तर आपल्या घरातील दोष आहे ते दोष दूर होते, आरोग्य चांगलं लाभतं आपल्याला, कर्जमुक्ती होते, शांती समृद्धी नांदते, शत्रुबाधा, ग्रहबाधा, कष्ट, कर्ज वगैरे झालेलं असेल, दरिद्री असेल, तीसुद्धा आपल्यात नष्ट होते आणि नकारात्मक जी निगेटिव्हिटी आहे तिचा नाश होतो. त्याच्यामुळे शिवमूठ वाहतात. हे आहे शिवमूठचं महत्त्व. त्यामुळे
दर सोमवारी शिवमूठ वाहता. पहिला सोमवार त्याचं महत्त्व काय आहे तर बघा, पहिल्या सोमवारी मानसिक शांती, इच्छापूर्ती, बिल्वपत्र, तुळस, दुर्वा याला वाहायचं आहे. मानसिक शांतीसाठी व इच्छापूर्तीसाठी आपल्याला हे 2-3 वनस्पतींचा उपयोग करायचा आहे. बिल्वपत्र, तुळस, दुर्वा हे श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारी आपल्याला आपल्या भगवान शंकराला अर्पण करायचं आहे. त्यानंतर रोग निवारण व आरोग्यासाठी भुईकवठा, कुश, नागरमोथा हे वाहायचं आहे आपल्याला दुसऱ्या सोमवारी. त्यानंतर तिसऱ्या सोमवारी कर्जमुक्तीसाठी आपल्याला आघाडा, दत्तुरे, कणेर याचा उपयोग करायचा आहे आपल्याला तिसऱ्या याच्यासाठी. चौथ्या सोमवारसाठी आपल्याला शत्रुनाश व समृद्धीसाठी भांग, कुश, बिल्व या सर्व याचा आपल्याला चौथ्या सोमवारी करायचं आहे. आणि आपण जेव्हा शिवमूठ वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जेव्हा आपण ही शिवमूठ वाहतो तेव्हा आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि भगवान शंकराला हे अर्पण करायचं आहे. आपल्याला जर पूर्ण मनोभावे जर आपण भगवान शंकराची पूजा केली तर आपल्याला नक्की भगवान शंकर पावतील. तर बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.